लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. माझ्या हातात दिसणारा हा आंबा पूर्णपणे तयार होता. 2 दिवसांनी हा आंबा काढणीसाठी आलेला होता. मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळं शेतातलं किंवा आंबा बागेतलं काय नुकसान झालं आहे याचं बोलकं चित्र या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्णपणे हे आंबे सध्या जमिनीवरती पडलेले आहेत. जो वेगवान वारा आणि वादळ झालं त्यामुळं सध्या हे आंबे या आंब्याची गळ झालेली पाहायला मिळते. शेकडो आंबे सध्या या सोमेश्वरच्या बागेमध्ये अशाच पद्धतीनं मातीमोल झालेले पाहायला मिळत आहेत. अक्षरशः हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय. आणि हे सध्या आंबे गोळा करण्याचं काम खऱ्या अर्थानं मनावर दगड ठेवून या ठिकाणी शेतकरी करताना पाहायला मिळतोय. जर ही परिस्थिती बघितली तर सर्वच बागेमध्ये सध्या कोकणातल्या हीच परिस्थिती असलेली पाहायला मिळते. खास करून रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या पट्ट्यातील आंब्याचं मोठी गळ झालेली आहे आणि शेकडो जे आंबे आहेत ते या ठिकाणी जमीनदोस्त झालेले पाहायला मिळतात. तुम्ही बघू शकता की काल जो झालेला वारा होता, वेगवान वारा आणि वादळ, यामुळं कशा पद्धतीनं हा तयार झालेला आंबा आहे. हा आंबा पूर्णपणे या ठिकाणी गळून पडलेला आहे आणि त्यामुळं आधीच उत्पादन कमी होतं. अशातच हा आंबा या ठिकाणी गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं आणखीन आर्थिक कंबरडं आहे ते या ठिकाणी मोडलेलं पाहायला मिळतंय. हे चित्र आहे कोकणातल्या बागेतलं आणि हेच चित्र अनेक बागेमध्ये आहे. त्यामुळं सरकार मायबापनं या ठिकाणी लक्ष द्यावं आणि आम्हाला मदत करावी अशीच माफक अपेक्षा या ठिकाणी आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.